इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अंबरनाथ पूर्वेतील चौक सभेमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत अनेक खिसेकापू आणि पाकिटमार चोरही सक्रिय असल्याचे समोर आले आहे। अंबरनाथ येथील एका माजी नगरसेवकासह 3 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या खिशावर चोरांनी डल्ला मारत जवळपास 50,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे। मात्र या प्रकरणी पोलिसात कुठलीही तक्रार नसली तरीही पाकिटमारांमुळे पदाधिकाऱ्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला आहे। शनिवारी कल्याण लोकसभा दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी दुपारी 1 वाजता अंबरनाथ पूर्वेतील टिळकनगर शाखेचे उद्घाटन केले। यावेळी उद्घाटनानंतर त्यांनी येथे चौक सभा घेतली होती। या चौक सभेत त्यांना ऐकण्यासाठी आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। मात्र उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत सोडण्यासाठी आलेल्या अंबरनाथमधील एका माजी नगरसेवकाचे पाकिट आणि त्यातील 18,000 रुपयांवर चोरांनी हात साफ केला आहे। तर याचवेळी बदलापूर आणि वांगणी येथून आलेल्या आणखी 2 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या खिशातूनही 11 आणि 16,000 रुपयांची रक्कम चोरांनी लंपास केल्याची माहिती या माजी नगरसेवकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे। या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसात कुठलीही तक्रार दाखल केली नाही। मात्र या तिघांव्यतिरिक्त आणखी काही नागरिकांचे किरकोळ खिसे कापले गेलेत का असा प्रश्न उपस्थित झाला असून आगामी निवडणुकींचा हंगाम पाहता होणाऱ्या राजकीय सभांमध्ये सक्रिय होणाऱ्या खिसेकापूंचा बंदोबस्त करण्यासाठी पदाधिकारी आणि पोलिसांना मात्र सक्रिय व्हावे लागणार आहे।